चला बाय बाय. चला चला. अरे एक मिनिट जेठ्या, माझा पाऊच कुठे आहे? कुठे आहे पाऊच? पाऊच हा काय? अरे याच्याविषयी नाही बोलत आहे बाबा. तो सिंगापूर वरून घेतला होता नवीन, त्याच्याबद्दल बोलतोय. तो कुठे आहे? तो तर तुमच्याकडेच होता ना बापूजी. अरे माझ्याकडे होता, पण नंतर तू माझ्याकडून घेतला होतास ना की आणा बापूजी मी सांभाळून ठेवतो म्हणून. अरे विचार कसला करतोय जेठ्या? त्याच्यात पैसे आहेत, माझा पासपोर्ट आहे, कुठे विसरूनच तू? काय जेठालाल, मागच्या वेळेस काकाजींना बस मध्ये विसरलास आणि आता काकाजींचा पाऊच विसरलास. अरे भाऊ मी विसरलो नाही अय्यर भाऊ, तुम्ही जरा शांती ठेवा ना. इथेच कुठेतरी असेल, मी शोधतो बापूजी, मी शोधतो. एक मिनिट. अरे बघ गाडीतच असेल कुठेतरी. हे बघ याला म्हणतात हलगर्जीपणा. अगं याचं लक्षच नाही सामानावर. मिळेल हो. त्यांना सांग, त्यांना मला काय. तिकडे कुठे चाललायस? आपण तर या गाडीमधून आलो ना. हो हो. मिळाला का पाऊस? मिळाला? नाही यात तर नाहीये. अरे नाहीये तर कुठे विसरलास तू? बापूजी तुम्ही आठवा ना, लास्ट तुम्ही तुमचा पाऊच कुठे बघितला होता? लास्ट तर माझ्याकडेच होता, पण नंतर तू माझ्याकडून काढून घेतला होतास. हे सांगून की आणा बापूजी माझ्याकडे द्या, मी सांभाळून ठेवतो. तुला सांगितलं ना एकदा. तर मग कुठे हरवला पाऊच? अरे मला काय माहित. डोळे बंद करून काय करतोस? झोपतोय. अय्यर भाऊ काय झोपतोय काय? अरे बापूजींचा पासपोर्ट हरवलाय. तुला मस्करी सुचते? ही काय मस्करीची वेळ आहे? काय बोलतोय बबिताजी? हे म्हणजे बघा बघा, माझं ऐकून घ्या. मला जेन्युइनली वाटलं, आता एवढा लांबचा प्रवास करून आलाय तर थकलेला असल्यामुळे जेठालाल झोपत असेल. अरे मी काय घोडा आहे का उभ्या उभ्या झोपून जाईल? अरे अरे तू पाऊच शोध ना बाबा. अरे कुठून शोधू? बापूजी सॉरी 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 सॉरी, मी शोधतो. हा बाबा तुम्ही थांबा, मी गाडीमध्ये अजून एकदा चेक करतो. हा बघ 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 तू बघ तू बघ. नाही आजोबा, तुमचा पाऊस तर नाहीये गाडीमध्ये. जेठालाल, असं तर नाहीये ना की एअरपोर्ट वर तू विसरलास? काय हो की नाही? मला आठवत नाहीये बापूजी. चांगला माझ्या खांद्यावर लटकत होता पाऊच. तू माझ्याकडून घेतलासच का? मला वाटलं तुम्ही कुठेतरी विसरून जाल म्हणून. काकाजी तुम्ही टेन्शन नका घेऊ, पाऊच नक्कीच सापडेल. अरे बाबा सोड, ही पाऊचचं टेन्शन नाहीये. त्याच्या आज जो पासपोर्ट आहे त्याचं टेन्शन आलंय मला. पासपोर्ट हरवलाय तर त्याची पोलीस कंप्लेंट करावी लागेल आणि मग तेव्हा नवीन पासपोर्ट बनेल. त्याची खूप लांब सिरियस प्रोसिजर आहे. अगदी बरोबर आहे. हे बघा, आय थिंक हा पाऊच इथेच कुठेतरी असेल. आपण आरामात शांतपणे शोधूया, आपल्याला नक्की सापडेल. जेठा भाऊ नीट आठवा, जेव्हा तुम्ही एअरपोर्ट वर गाडीमध्ये सामान ठेवलं होतं ना, तेव्हा तुमच्याकडे पाऊच होतं? हा जवळपास तर होता. जवळपास जवळपास खोटं नाही बोलणार बापूजी, मला आता कन्फर्म आठवत नाहीये. तू जेव्हा सामान ट्रॉली मधून गाडीमध्ये ठेवलंस तेव्हा मोजून ठेवलंस? नाही, मोजून तर ठेवलं नव्हतं. इथेच तू चूक केलीस जेठालाल. नेहमी सामान मोजूनच ठेवलं पाहिजे. कुठेही जाताना म्हणजे घरातून निघताना कुठेही पोहोचल्यानंतर आधी सामानाची मोजणी झाली पाहिजे, त्यानंतरच पुढे गेलं पाहिजे. करेक्ट. अरे ते मला माहिती आहे, दरवेळी मी असंच करतो. पण आता काय, आपण सिंगापूरहून आलो धमाल मस्ती करून. मूड पण सगळ्यांचा कसा असा, माझा पण अगदी असा चालला तर मूड होता. त्यामुळे मी या वेळेस मोजायला ते चुकलो ना, मी राहून गेलो. एक्सक्यूज मी,
एकदा जरा संपूर्ण गाडी आपण चेक करून घेऊ. होऊ शकते की चुकून कुठल्या तरी दुसऱ्या गाडीत गेले असेल. सापडला पाऊस सापडला. राहू द्या पाऊस सापडला. पाऊस सापडला. कुठे कुठे? हा बघा पाऊच. काय हे बघा पाऊच. काही हे माझं पाऊच आहे भाऊ. नाही भिडे अंकल, हा आजोबांचा पाऊच आहे. हा त्याने सिंगापूर वरून घेतला होता. हो हाच आहे. नाही हे माझं पाऊच आहे. सिंगापूरहून नवीन घेतलाय मी.